कावे छोड़ के ना जाओ पिया, मैंने तुझको ये दिल दे दी। भिकारी कुठला तर लिहिला त्याच्या बाहेर. कोण भिकारी आहे? तू भिकारी. भिकारी म्हणूच नको तू. आणि चांगली आग झाली आहे. तुझी आग झाली पण तू काय माझ्या घरात घुसणार आहेस का? तू मला ओळखली नाहीस? तुला ओळखायला तू माझ्या आजा लागून गेलास ना? आता म्हणूच नको, नाहीतर नातीन म्हणून चांगला रमजाळी. कोण तू भयो? ओळखली नाहीस तू? अरे देवा, काय करू ह्या माणसाचं? ओळखीच ना ओळखीच काय चाललं काय? बंट्या, काय चाललं म्हणजे? कोण मी? त्या मोबाईल अरे मार मारल्यावर त्याला किराया कुठे तो एक रेट कुठे? त्याला काही बोलायचं नाही आणि एक नातं म्हणायचं नाही. एकनाथ साहेब त्याला एकनाथ साहेब म्हणतो ना, तुला साहेब साहेब जास्तच नको करू. कुठे तो माझ्या झाल्या काय बोलायचं नाही म्हटलं ना, अजिबात काय बोलायचं नाही त्याला. काय बोलायचं नाही तो फक्त साऱ्या भाटो काय झालं? काहीतरी बोलला. काय बोललो? कोणी गेला तो? गेला कुठे? तुला पूजा ये कशाला पूजा तुला काय करता समजतं का? अक्कल आहे का? आज भिकाऱ्याला घरामध्ये गेलास तू. मग अरे दारात ठोवा घासतुकडा देऊन चालला जातो तो. वाईट सवय पडला. कोण भिकारी आहे? भिकारी नाही? हो, हा भिकारी नाही आहे. अडाणी अंबानीचा माणूस वाटते मॅनेजर. जास्त जोक करा तुम्ही. तुझ्या घरी येऊन आम्हाला धमकी, तुझा पण नातेवाईक लागतो का? आता बिजा काय? अच्छा रवी आला होता का? बापराची गमत सांगतो तुला आहे का? त्याच्याकडून कपडे आपण किरायला घेतले होते, त्याच्याकडे म्हणजे तिकडून जात होता मला बोलावलं. अरे भाऊ म्हणे त्या रव्याकडे कपडे पाठवले होते म्हणे, त्याने एक कपडा दिलाच नाही म्हणे. एक कपडा दिलाच नाही? हा म्हणून ती कधी क्लास आहे हाय म्हणजे एक नंबर काही सांगलो टेम्पोला खाऊन म्हणे बहुत टेम्पोला म्हणे बहुत मार मारलो म्हणे. तर म्हणलं माझ्याकडून सातातला आता काम नाही मारला असं का कोण दोघांना ऍडमिट केला काय? कारण मी बहुत मार मार म्हणत असले. मी काय मला काय सांगायचं काय ऐकून घे ना. बरोबर बोल. रवी मोठू करूनच आहे. रवू 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 मी आता मला खा रवू मी अशी हालत का झाली? अरे अशी हालत तुझ्या दोघांपुढे झाली. अरे पण आमच्या दोघांपुढे काय केलं? आम्ही काय केलं? काय केलं? तू ते चांगलं माझ्या मालकाच्या घरी नाटक कर. मिठो मिठो म्हणायला लावलास तू. किराचे कपडे आणाल त्याला किराया किराया गेलास का तू? दिलो नाही का? कधी? तू जेवणच नाही इकडे आलो. मग आज खाल्ल्यावर दिलास का? तू मारखात तिकडे काय नेमकं झालं काय? नेमकं सांग बरं. दिला का आरोप नको आमच्या? माझ्याला आरोप नको करू म्हणाला. चांगलं म्हणजे नाटक करायला लावलंच, कपडे घालायला लावलंच नाही तसे कपडे. आणि मालकासमोर मिठो काय झालं म्हटलं? कोणती फरक पडला? आम्ही घेऊ तिथं. आम्ही होतो तिथे, तुम्ही म्हणला सही दे. सही दिलो मी. काय झालं? आणि आपण म्हणलो तिघ जण तुम्ही ऐकलंच नाही ना. आतमध्ये चालला गेला तुम्ही. त्याला जागे राहून आम्ही आतमध्ये गेलो. तुम्ही गेला तिकडे आतमध्ये. तर तुझा मालक होता इथे बसला. तुझा मालक नाही म्हणून लागे मला सांग बेटा झालं का नाही झालं? आम्ही आतमध्ये गेलो. मग मी म्हणलो तिच्याकडे एक बंडल होत. एक नोटाचा बंडल भेटेल बाबा म्हणालो. म्हणून त्याला म्हणलो मिठो मिठो तू म्हणे. अरे तो भिल्ला बोल म्हणजे बलात्कार केला का? बलात्कार करायला पाहिजे होतं माझ्यावर. तू सांगतो भिडला म्हणून मी विचारलं तुला. भिडला पाहिजे
मका सांड बेटा तू म्हणलं ना नियोय म्हणून. अरे मी म्हणलो ना मी म्हणून पण तो ऐकत केव्हा का नाही मोदीचा कपडे सोडायला लागला पुढे सोडून तुझे मग मला झालं पळालं तर मी ते कपडा त्याच्याजवळ राहिला कपडे सोडला तुझे नाही. मग का लांबत रामचंद्र अरे खरे बदमाश तर तुम्ही आहात हो का? आम्ही कपडे सोडायला लावले झाले. आता मी आता ऐकलो तुझा त्याने एक कपडा चोरला त्याला मारला काऊन नाही म्हणून 4-5 लाता माझ्याकडून काऊन नाही मारलं मला वाटत कपडा तिकडे भेटला त्याच्याकडे झाला कपडा नाही का. त्याच्याकडे कपडा राहिला म्हणून बरं झालं तसंच बरं म्हणून जरा का गेलं असतं तर काय. बरं झालं पडायला मला आवाज कमी देतो मग तू. तुला आवाज येतो चिवडा म्हणलो मी धाव का भाटो तू मग तुला बरं लागेल सांग तुला. मला बरं लागते असून राहिलीस तू जास्तच नको करू तू काय म्हणायचं नाही वस्तीच समजलं असतं तुला सांगितलंच होतं जेव्हा माझ्या तुझी पाडी तेव्हा तुला समोर मारायला. मी समोर होते ना तू राहतो आपली डब्यामध्ये पण ते झालं तरी त्याला. एक कपडा त्याच्या जवळच राहिला अच्छा त्याच्याजवळ राहिला. बरं आज मी त्यातून किरायचे कपडे आणून त्या दुकानात समोरून जात होतो त्याच्या दुकानदारानं बोलावलं हे रवी म्हणजे इकडे ये म्हणजे संवाद चांगला आहे का. स्वभावाने चांगला आहे स्वभावाने आता म्हणजे मला तसंच वाटलं पहिल्यांदा चहा घ्या गेलो मी तिथे काय बाहेर नको बसू म्हणे आतल्या मानपाण्याच्या बाबतीत न तो दुकानदार एक नंबर आहे. कसा माणूस राहते अरे त्याला कधी बसून मला तरी पण शिवाय देऊन राहिला. मला पहिल्यांदा तसंच वाटायचं आतलं तर काफी आणि त्याच्या खोलीमध्ये गेलो मी तर तिथेही सांड्यासारखे 3 माणसं होते आणि तेही ते भिल्ले बोलले मार सुचवत मार एक पक्का मारे पक्का तो थकला दुसरा थकला का तिसरा त्याने रमदारू घुसमाळू पाडला माझे फोन काऊन नाही केलास तू. त्याला वाटो काढे नाटक करू नका. तुला फोन केला असं मी आणून सगळं बघ तू आला असतास पहिले सांगितलास मला तर तिथे आलास मला गैरसमज झाला की कपडा म्हणलं महाराज आहे मारा बरोबर आहे. मारण्याच्या पद्धती राहते काही सिस्टीम राहते अशा कुठे मार मारावं लागते मला अजिबात नाही आवडलं. त्याची नाही मारायचं त्याची किती मारला नको वेळ ते तरी जागा सोडा सोडलं दुसरा महिनाभर तर माणूस कडच नाही गेला माझ्या दोस्तावर अन्याय झाला. मी त्याला अजिबात सोडणार नाही. चांगल्या तुला बस तू इथे माझ्यासोबत सायलेंट नाटक करता आणि तुमचं वेलपाळी आहे तो नको टाकू काम करशील आता खरं अवस्था आहे तुझी सोडणार काय काय म्हटलं आधी जास्त आधीच फाटफूट झालाय. फाटफूट जाऊ दे आता त्या गोष्टी जाऊ दे बरं ते आपले माझी सही घेतल्या आणि अंगठा घेतल्या आणि त्याला मिठो बनायला लावला. माझा हिस्सा मला देऊन टाका मी जातो दवाखान्यामध्ये मलमपट्टी करतो आणि वाचलेल्या पैशाचा हटपटी घेतो नको चालवता येऊ कोणाने सुरू करून संपेपर्यंत मार फिरवतात. तू ठीक आहे पण तुझी सही घेतली तुला माहिती आहे ना. पण तुझी सही साक्षीदार म्हणून घेतली का. बरोबर आहे का. असं नाही करायचं माझी आग झाली असं नाही करायचं माझा हिस्सा देऊन बरोबर मी आता सांगून देतो तुला. खरं म्हणजे त्याची संपत्ती आहे ना त्या संपत्तीला हिस्सा तिला अजिबात द्यायचा नाही आपण ठरवलाय. बहुत चांगलं केलं ते तू देऊच नको बाजूला होती काय बस आपण दोघं जण नाही हो मी विचार केलाय त्याच्यातला हिस्सा मी नाही घेतो काहीच म्हणतो.
तुही नाही रे हे सर्व मीच बायको मस्त मोठा बंगला बांधतो बायको करतो वर्षातून जेवढे पोरं बाळा होतील तेवढे आणि तुमचे दोघांचे नावं देतो ऐकत नाही बोलतच जातो का तो तिलाही नाही मलाही नाही आणि तुलाही नाही आता तिघे आपला इथं द्यायचा नाही आता ठरवलंय आम्ही आणि ती सगळी संपत्ती आहे मलाही नाही तिघे नाही तर मग कोणाला तो अरे पण आपण त्या संपत्तीची अशी कोणती मेहनत केली खरं माझ्या पैसा खाऊन आहे का काही तुम्ही नाही केलं पण मार मी खाल्लो ना कोणता मार खाल्ला त्या पन्नासाठी आपल्याला विना नाही केला चांगलं मी खाऊ म्हणाले अबे तर आम्ही गेल्यानंतर काही मी जमाना केला असते ती अरे कमाई तो नका करू करू आणि गोष्टीच्या दाखवता तो रामानच गेला होता. हो ना रावण जाऊन ते संपत्ती मिळवली का आम्ही ठरवलंय की तिच्यावर अन्याय झाला तिचा खरा अधिकार आहे आणि ती म्हणजे अस्मिता केशवाची बहीण आम्ही अत्याचार करायला लावलो तुझ्यावर तिची मस्ती चांगली को करेल माणूस केवळ आहे का नाही आहे समजून जायला माणूस की का आमच्यामध्येच पाहिजे माणूस की तिला पाहिजे हो मी सांगतो मी आम्ही विचार केला आणि ती सगळी संपत्ती तिच्या नावे घेऊन दिली तुला काय करता संमत ठेवायचं तर म्हणून तसं ठेवायचं तर नको ठेवून बोलशील तर बोलण्यात नको संपत्ती दिली तिच्या नावाने आम्ही काही नाही केलं डोंगरू आलो पाठो तुझे विचार काय म्हणून मी दोस्त आपल्या मनातून नाही जाणार म्हणून मला वाटते तू पुरुषच नाही बोलून जाणार आहे तुम्ही महापुरुष आहे आणि पाठो तुझ्यासारखे जर विचार करायला लागले ना तर या देशाची काया पलट होऊन जाईल माझा मित्र बिलकुल माझ्या मनातून जाणार नाही पाठो तुला मांडलो बा करतो तुला माझी आग झाली फाटतले मारला मारू आता माझी एकच इच्छा आहे अरे तू बोललं का काय पाहिजे बोल तू माझी आता एकच इच्छा आहे बोल तिने फक्त बायको बोलू दे तिने बायको बोलू दे अबे तसा खाता बायको भेटते का खाता पोरगी पाहिजे ना ते असा अभे चांगला प्रेमानं बोलावं लागते लाडीगोडी लावावी लागते तिच्यासाठी गाणं म्हणावं लागते बगीच्यात फिरावं घ्यावं लागते तेव्हा पोरगी भेटते त्यांना दिसागोडी प्रेमानं कोण बोललं असतं बाबा नाही बोललो झालं एकच दिवस झालं आणि त्याच्यानंतर अजून बोलू मग का तुझा माझ्यावर भरोसा नाही का अजिबात भरोसा नसेल दुसरी आयडिया करू काळजी नको करू एक असं मस्त गाणं म्हणता येते ना बास पाटणीच पाहिजे असं गाणं म्हण यावून त्यांची काय घेत असतात बाय गळा शेकत आहो तुझं तर शेकवतो आता त्याचा काय खाजवून झाला असतो खाजवत नाही कचरा असेल तर बाजूने करतो अरे वा थोडे क्षण करा माझे चरणाचे मिळते मग पहिले काय डोंगराला जुना करा मग तुला समजायला पाहिजे ना
खेळताना कधी लग्न नाही अरे 60 तिसरी काय का धावला बघ. अरे ना, तो पहिले तुला घेऊन ये. तुला बाजू काय निघालं बांधून ठेवीन, बांधून ठेवीन. हा. काल्या भाटो बहिणीला बायको करा. काय का बे? काय का? मग असं कर तसं कर म्हणून हे केलं आपणच पटवलं. त्याची पडली त्याची बायको. मग तू बहिणीला बायको करायचोस का? आयच्या बहिणीला माझी बायको तुझी बहीण नाही होईल ना, कोण नाही? पण मला तुला नवरा करते म्हटलं का घरी म्हटलं का मला तू झोपशीलच नाही ना मग. सांगणार नाही उलीसाठी काय जन्म पडला का नाही तुझा? पिंपळाच्या झाडावर बसेल मुजा. पण झोपलीस ना ते तुला झोपेमध्ये रमदाडतो. कमी आहे का? होणारच नाही तुझे. नको उचलो कृष्णातील मार 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 आणि गेला का तिला? बाज मोडेल तुमची पहिले. बहुत मजा येईल. मजा येते बहुत मजा. अरे, लग्नाला येतो आमच्या. लग्नाला येतो लग्नाला. अक्षता टाकशील आंदन बिंदन नको आणू हा. अंधन आणतो हे एवढं मोठं आणतो अंधन. भाटो रातभर बायको करून देतो म्हणलं. आपण करणारच ना, आपण घेऊन पळाला. बायको 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 करत राहिलो.